गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमः शिवाय। मी पंडित यज्ञेश शास्त्री त्र्यंबकेश्वर वरून आजचं जे चर्चाचा विषय आहे ते आहे नारायण नागबळी पूजा। नारायण नागबळी पूजा कशी केली जाते, किती दिवस लागतात या पूजा विधी मध्ये आणि ही कोणत्या मुहूर्तावर केली जाते। ही जी नारायण नागबळी पूजा विधी असते त्याच्यात आपल्याला 3 दिवसाचा वेळ लागतो, ज्याच्यात पहिल्या दिवशी नारायण बळी पूजा केली जाते, द्वितीय दिवस नागबली आणि तिसऱ्या दिवस शुद्धीकरण विधी अशी 3 दिवसाची ही पूजा विधी असते। नारायण नागबळी हे कशाला करतात? सर्वात पहिले आपल्या घरातले जेव्हा कोणी मृत्यूला जातो त्या हिशोबाने पहिल्या दिवसाचं तर 13 दिवसांपर्यंत काही पण विघ्न बाधा किंवा आपल्याला वाटत असेल की ही विधी चांगलपणे झालेली नाही, त्याचा आपल्याला पाप लागतो, त्याच्यामुळं आपल्याला नारायण नागबळी विधी केली जाते, ज्याच्यात आपल्याशी आपण पितृंशी क्षमा याचना विधी करतो आणि त्याच्यात तुम्हाला चांगल्या शुभफळाची प्राप्ती होते, अशुभ फळाची प्राप्ती होत नाही। जसे की नारायण नागबळी पूजा ही मेन कशासाठी असते, म्हणजे आपल्या ह्याच्यातून कोणाचा मृत्यू झालेला असेल, कोणी आत्महत्या केली असेल, कोणी घर सोडून गेलेला असेल, त्याचं आपल्याला माहिती नाही की तो आला आहे की नाही घरी, त्या हिशोबाने त्या टायमाला आपल्या नारायण नागबळी पूजा केली जातात। आणि अल्पवायू मीन्स अकाल मृत्यू म्हणून ही पूजा विधी जाणली जाते, म्हणजे अकाल मृत्यू आपल्या घरात होते तर नारायण नागबळी करणं म्हणजे करणं गरजेचं आहे। ह्या पूजन विषयी आपल्याला 3 दिवसाचा वेळ लागतो, हो ना। आणि अधिक जानकारीसाठी संपर्क करा, कोणत्या दिवशी यावं लागल, याचे काय मुहूर्त असतात आणि कोणकोणत्या दिवशी ही पूजा विधी केली जाते। खाली नंबर दिले गेलेला आहे माझं, संपर्क करा। ओम नमः शिवाय। हर हर महादेव। जय त्र्यंबकेश्वर।